नमस्कार, आस्था रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत छोल्याची भाजी. साधी, सोपी आणि कमी साहित्यामध्ये एकदम छान भाजी कशी तयार होते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य इथे बघा. 2 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक कापून त्याला काळसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. त्याचबरोबर सुकं खोबरा आणि एक मोठा टोमॅटो. आणि इथे बघा छोले पण आपले शिजून झालेले आहेत. रात्रभर भिजत ठेवलेले छोले कुकरमधून एक शिट्टी काढून घ्यायची आहे. चला तर मग आता आपण पुढची तयारी करूया. मी सर्व मसाले वाटण करून घेणार आहे. इथे बघा आपलं वाटण बनवून झालेलं आहे. त्याचबरोबर मी इथे 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि 4 लसणाच्या पाकळ्या. मसाल्याचं वाटण होतं तोपर्यंत इथं कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं. याच्यामध्ये सगळ्यात अगोदर लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या. लसूण तडतडलेलं आहे. त्याच्यानंतर कांदा आणि खोबऱ्याचं वाटण टाकून घ्यायचं. आता हे वाटण आपल्याला 2 मिनिटं फ्राय करून घ्यायचं. वाटण फ्राय होत आहे तोपर्यंत इथे बघा मसाल्यामध्ये मी 1/2 चमचा हळद आणि घरगुती लाल तिखट घेतलेला आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. आणि हा घरकुलचा 1 चमचा मसाला घेतलेला आहे मी. घरकुलाऐवजी इथे तुम्ही छोले मसाला किंवा कुठलाही गरम मसाला वापरू शकता. आता 2 मिनिटं झालेले आहेत. आपण मसाले टाकून घेऊया. मसाले टाकल्यानंतर परत 2 ते 3 मिनिटं आपल्याला मसाले छानपैकी शिजवून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकायची. हे बघा 2 मिनिटानंतर आपला मसाला छान भाजून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण छोले टाकून घेऊया. नंतर चवीपुरतं मीठ. छोले शिजवताना मीठ टाकलेलं होतं म्हणून मी थोडंसं कमीच टाकलेलं आहे. आता एक उकळी आल्यानंतर याच्यामध्ये वाटलेलं सुकं खोबऱ्याचं वाटण टाकायचं. बघू शकता इथे उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये आपण खोबरं टाकून घेऊया. खोबरं टाकल्यानंतर एक 5 मिनिटं मीडियम गॅसवरती छान शिजवून घ्यायचं. मिनिटं झालेले आहेत. इथे बघा आपली छोल्याची भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.